हमारा इतिहास बहुत सरल है। कई धर्मों ने बौद्ध धर्म को नष्ट करने की कोशिश की, वे स्वयं नष्ट हो गए, लेकिन बौद्ध धर्म अभी भी अस्तित्व में है। भगवान बुद्धांनी दोन परस्पराविरोधी सिद्धांताचे प्रवचन केले, अशी त्यांच्या दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. अशी टीकाकार प्रश्न करीत की संरक्षणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे, आणि ते म्हणत आणि इथे संरक्षणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय? तर काही लोक भगवान बुद्धावर टीका करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात, परंतु आत्म्याचं अस्तित्व मानत नाहीत आणि आत्म्याचं एका देहातून दुसऱ्या देहात परत सुद्धा मानत नाही. भगवान बुद्ध संरक्षण मानत नाही, तर हे कसं संभव आहे? जे पुनर्जन्म होतो तर आत्मा पण या जगात असली पाहिजे, असे लोक भगवान बुद्धावर बोलतात. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पराविरोधी असे काही नाही. संरक्षणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये असा आत्मा वगैरे काही नाही, परंतु बिना संरक्षणाशिवाय, बिना आत्म्याचं, बिना भावनिक गोष्टीचं, बिना अंधविश्वासाच्या भगवान बुद्धामध्ये पुनर्जन्म आहे. ते म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याचे 4 घटक आव्यामध्ये तरंगतात आणि त्याच्यापासून माणसाचा पुनर्जन्म होतो. हे भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. असं इतर कोणत्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही, परंतु फक्त भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये हा सिद्धांत सांगितला आहे. म्हणजे माणसाचा पुनर्जन्म होतो ते फक्त माणसाच्या 4 घटकापासून होतो. ती म्हणजे हवा, पृथ्वी, तेज आणि वायू या 4 घटकापासूनच माणसाचा पुनर्जन्म होतो. आणि या जगामध्ये आत्मा, भूत, थोता, दगड गेगड त्या जगामध्ये काहीच नाही. हे जे आत्मा बनवलेली आहे जी माणसाची, ही बनवलेली आहे एका ब्राह्मणाने. त्या जगामध्ये पहिले किती ब्राह्मण होऊन गेले आणि आता सुद्धा ब्राह्मण आहेत. माणसाच्या म्हणजे माणसाच्या मनामध्ये वाईट गोष्टी बोलण्यासाठी, अंधविश्वास बोलण्यासाठी. पहिलं त्या लोकांनी 36 कोटी देवांचा मावा केला, आज त्यांनी अंधविश्वास सुद्धा आपल्या डोक्यात भरत आहात. म्हणजे असं जे सांगत आहे की तुम्ही जो कोणता नवस केला तुम्हाला ते नवस पावणार. तुमच्या घरात आत्मा आहे, त्याला काढण्यासाठी कोणती तरी पूजा करावी लागणार. अशी म्हणजे ब्राह्मण आपल्या मनामध्ये अशा भावनिक गोष्टी, असा अंधविश्वासात भरत चाललेले आहे. परंतु भगवान बुद्धाचा धर्म असा आहे, भगवान बुद्धाचा धर्म सांगतो की मी अशा थोटान धर्माला, थोटान ब्राह्मणाला, थोटान हिंदूच्या धर्माला मी कधीच मानत नाही. माझा धर्म आहे सत्याचा. त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने पूर्ण सत्यता उघडून सांगितलेली आहे. भगवान बुद्ध कधी म्हणले नाही की पुनर्जन्म नाही, तर भगवान बुद्धाने सांगितलं की या जगामध्ये पुनर्जन्म आहे, परंतु पुनर्जन्म कसा होतो आणि पुनर्जन्म कुणाचा होतो. भगवंत म्हणतात की पुनर्जन्म होतो तर ते फक्त आपल्या 4 घटकांचा होता. आपल्या शरीरामध्ये वायू आहे. आपण ज्या वायूमुळे आपण जे श्वास घेतो ती आपल्या शरीरामध्ये वायू आहे. आणि जर त्या आपल्या शरीरातून वायू बाहेर निघले तर आपण जिवंत राहू शकतो का? राहू शकत नाही. म्हणजे आपल्या शरीरातली जर उष्णता बाहेर निघली, तेज बाहेर निघली, आपल्या शरीरातली गरमी जर बाहेर निघली तर आपण जिवंत राहू शकतो का? राहू शकत नाही. तेच म्हणतात की भगवंत आपण मेल्यानंतर, आपला मूर्त शरीर झाल्यानंतर माणसाच्या शरीरातले ते 4 घटक पहिल्या पडतात. एक तर तोंडातून, नाही तर डोळ्यातून आपले ऑक्सिजन, आपली हवा, आपले तेज, आपली पृथ्वी सगळं बाहेर निघून जाते. आणि ती कुठे जाते? एक तर पाण्याच्या रूपात जाते, एक तर धरतीच्या रूपात जाते, एक तर इकडे तिकडे हव्यामध्ये तरंगत राहते. हे म्हणजे आपले 4 घटक असतात. आणि जे 4 घटक असतात आपली वायू, ते कोणत्या ना कोणत्या घटकाशी मिळतात, कुठे ना कुठे जाऊन मिळतात. आणि ती मिळून कुठे ना कुठे एक छोटासा जीव पैदा होतो. जर आपली वाफ राहते, ती वाफ बनून पाण्याच्या रूपामध्ये वरी जाते आणि ते पाऊस खाली पडतो, तेच कोणता तरी प्राणी पितो आणि त्याच्यापासून आपला नवीन जन्म घडायला लागतो. हा भगवंत पुनर्जन्म मानतो, परंतु भगवान बुद्ध कधीच होता आणि आत्म्याला मानलेले नाही. भगवान बुद्धापुढे असा प्रश्न निर्माण केला की आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश होतो का? आपल्या समाजात म्हणजे आपल्या जगामध्ये असे पण काही लोक आहेत की ते आत्म्याला भितात. कोणी मनुष्य मेला, कोणत्यातला माणूस मेला की काय म्हणतात, अरे इथे आत्मा आहे, याला बाहेर झालेला आहे, असं झालेलं आहे, म्हणून त्याला भियायला लागतात. काही नाटक करायला लागतात या जगामध्ये. असं की वाटतं की त्यांच्या अंगामध्ये आत्मा आहे आणि ती आत्मा त्यांना बोलत आहे, म्हणजे ते काय करतात, केस हलवितात, नाटक करायला लागतात. जेव्हा पुढे डोसकं फोडतात, माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, माझ्या शरीरामध्ये देव आलेला आहे, म्हणून ते असे फालतूचे नाटक करायला सुरुवात करतात.
तर हे जगामध्ये असं काहीच नाही. जगामध्ये आत्मा नाही तर फक्त माणसाचे एक मन आहे की मनच आपली ज्योत आहे, मनच आपलं शरीर आहे. मनामध्ये फक्त 4 घटक आहेत. जेव्हा ती शांत पडेल तेव्हाच माणूस तेव्हा शांत पडेल. जसा प्रकाश राहतो, जसा दिवा राहतो, मी तुम्हाला काय सांगितलं, जसा दिवा राहतो जोपर्यंत आपण दिव्यामध्ये तेल टाकत नाही, तो जेव्हा आपण दिव्यामध्ये तेल टाकतो तोपर्यंत दिवा जळत राहतो. आणि जेव्हा त्या दिव्याचं तेल आटतं तेव्हा काय होतं, ते दिवा शांत पडतो. म्हणजे दिव्यात जोपर्यंत आपण तेल टाकतो तोपर्यंत दिवा शांत राहतो. आणि जेव्हा त्या दिव्याचं तेल आटतं तेव्हा ते दिवा शांत पडतो. त्याचप्रमाणे माणसाचे जीवन सुद्धा असंच आहे. माणसाला काही गोष्टी कमी पडल्या, माणूस जेव्हा आजारी पडतो, जेव्हा माणूस आजारी पडतो त्याच्या शरीरातून काही ना काही निघत राहतं. पहिल्या पडतो त्याला ऑक्सिजन कमी पडतं, ऑक्सिजन बाहेर निघल्यामुळे त्याचा दिवा जे राहतो त्या शरीरातून शांत पडतो. उष्णता जमा बाहेर निघते त्याच्यामुळे तो शांत पडतो. तेज वायू बाहेर निघते म्हणून तो शांत पडतो. त्याच प्रमाणे दिवा निघतो, त्याचप्रमाणे माणूस सुद्धा एकदा दिवा विजलेला, आपण जर त्याला म्हणलं की असं तू उठेल का, ते चालू होईल का, ते दिवा होणार नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल टाकणार नाही तोपर्यंत चालू होणार नाही. त्याचप्रमाणे माणूस जेव्हा शांत पडतो, आपण त्याला किती उठण्याचा प्रयत्न केला, किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते काही उत्तर देत नाही. कारण ते आता त्या अंगातलं तेल आटलेलं आहे, त्या शरीरातली उष्णता गेलेली आहे, वायू गेलेला आहे आणि तो का बोलेल, त्याला काहीच कळणार नाही. शांत आता ते एक असा मूर्त शरीर, एक मूर्त देह पडलेला आहे. परंतु काही लोक असे भगवान बुद्धांना लागले की पुनर्जन्म भगवंत मानत नाही, तर मग एका देहातून पुनर्जन्म भगवंत मानतात, मग आत्म्याचा अस्तित्व सुद्धा मानत नाही, तर पुनर्जन्म कसा होतो. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. ब्लॅस्टिकचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संरक्षण मानत होते का? ब्लॅस्टिकचा राजा हा एक देश आहे. ब्लॅस्टिकचा राजा हे देश आहे. तिकडे कोई अशी मोठे कारखाने चालत होते, गाव चालत होते. तिथला एक राजा होता नागसेन. त्या देशातला नागसेन राजा कोणत्या नगरातला, कोणत्या देशातला, बॅक्ट्रियसचा, अवघड नाव आहे. तेव्हा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संरक्षण मानित होते काय? ते म्हणाले की भगवान बुद्ध आत्मा मानत होते काय, संरक्षण मानित होते काय? तेव्हा नागसेनाने उत्तर दिले होय. तेव्हा नागसेन काय म्हणाला की होय, त्यामध्ये परस्पराविरोध नाही काय? नागसेन नाही. आत्माशिवाय पुनर्जन्म संभवी आहे काय? नागसेन अर्थात निश्चित शक्य आहे. ते भगवंताला मिलिंदाला म्हणाला की नागसेनला म्हणाला की म्हणजे आत्म्याशिवाय पुनर्जन्म होतो. तेव्हा नागसेन म्हणाला की होय, हे भगवान बुद्ध सांगतात की आत्म्याशिवाय पुनर्जन्म माणसाचा घडतो. नागसेन म्हणाला की अर्थात कसं निश्चित शक्य आहे, हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे नागसेन. जिथे संरक्षण नाही तिथे पुनर्जन्म कशा शक्य आहे, राजाने विचारले. तेव्हा राजाने विचारले की नागसेनाला, जिथे आत्मा नाही तिथे संरक्षण नाही तिथे पुनर्जन्म कसा घडू शकतो, असे ते एकमेकाशी संवाद करायला लागले. तिथे आत्माच नाही तिथे पुनर्जन्म कसा घडू शकतो, पुनर्जन्माचा जन्म कसा होऊ शकतो, असं ते एकमेकाशी बोलायला लागले. तेव्हा ते म्हणायला लागले की राजा होय शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरण स्पष्ट कर. राजा समज माणसाने दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संरक्षण म्हणाला की समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवला, समज एका माणसाने त्याचा दिवा दुसऱ्या दिव्याला पेटला तर असे म्हणता येईल काय की हे पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संरक्षण, पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संरक्षण केले, दुसऱ्या जागी त्याने आत्मा सोडली, असं होऊ शकेल का? म्हणजे की आता ती सांगत आहे की आता एक मनुष्य मेलेला आहे आणि एक मनुष्य त्याला आता आपली आत्मा देऊ शकतो का? आता जी मेलेली दिवा आहे ती शांत पडलेला आहे. आता त्यामध्ये तेलच नाही, परंतु बिना तेलाचा आपण त्या वातीला आग लावण्याचा प्रयत्न करतो, बिना तेलाचा आपण त्या वातीला आग लावण्याचा प्रयत्न करतो, ती जळेल का? तर जळू शकत नाही. त्याचप्रमाणे ते म्हणाले की
जेव्हा माणूस देह सोडतो, जेव्हा माणूस आत्मा सोडतो, जेव्हा आपल्या शरीरातला प्राण सोडतो, तेव्हा दुसरा मनुष्य त्याला आपला देह देऊ शकतो का? तेव्हा आपली आत्मा देऊ शकतो का? एका देहातून दुसऱ्या देहामध्ये तो प्रवेश करू शकतो का? कारण त्याच्या मनातली उष्णता गेली, त्याच्या मनातली वायू गेली, त्याच्या मनातला तेज गेला आणि ते बिना तेलाचा कसा चालू होऊ शकेल? म्हणजे की एकूण एकाला प्राण देता येत नाही. तर असं जर असलं असतं तर एखादी मनुष्य मेला असता, एखादी माणूस मेला असता, तर एकूण एकाच्या शरीरामध्ये जाऊन त्याला जीवित केलं असतं. आत्मा जर एकूण एकाच्या शरीरामध्ये टाकता आली असतील तर कोणता पण मनुष्य या जगात मेलाच नसता. कारण मेलेल्या व्यक्तींना आपण त्याला पुन्हा जीवित करू शकलो असतो, आपली आत्मा त्याच्यात टाकू शकलो असतो. याचं उत्तर आहे अर्थात नाही. कारण एक व्यक्ती दुसऱ्याला आपला देह देऊ शकत नाही, आपली आत्मा देऊ शकत नाही, आपलं मन देऊ शकत नाही, आपली ज्योत दुसऱ्यांना पेटवू शकत नाही. कारण त्याच्या शरीरातलं सर्व काही विझलेलं आहे आणि त्या विझलेल्या दिव्यात तेल नाही आणि तूच त्या ज्योतीला फक्त आग लावण्याचा प्रयत्न करत आहेस. त्याला किती लावण्याचा प्रयत्न कर, परंतु ते उठणार का, ते चालणार सुद्धा, चालू सुद्धा होणार नाही.